नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पोषण ट्रॅक्टर ॲपद्वारे THR वाटप करताना फेस रेकग्नायझेशन सिस्टीममुळे उडालेला गोंधळ, निकृष्ट आहार, वेतन श्रेणी, महागाई भत्ता व मानधन वाढीच्या प्रश्नांसंदर्भात अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीनं जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आंदोलनासाठी एकत्र आलेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणला होता. या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड राजेंद्र बावके, अध्यक्षा कॉम्रेड मदिना शेख, सहचिटणीस जीवन सुरडे, मायाताई जाधव, सविता दरंदले, मन्नावी शेख, निर्मला चांदेकर, भगीरथी पवार, शोभा पवार, रतनताई गोरे, अलका दरंदले, शोभा विस्पुते, सुनीता बोर्डे, सुनीता कुंडारे, संगीता विश्वास, शशिकला औटी, सुनीता पवार, शोभा विस्पुते, शोभा येवले, भारती बोर्डे, प्रतिभा जोशी आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आज 4 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेवर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियन इथं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला घेऊन मोर्चा काढला. जे पोषण ट्रॅक ॲप आहे त्याच्यामध्ये FRS अशा नावाचं जे ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या पालकांचा KYC आणि फेस KYC अशी दर महिन्याला घ्यावी लागते. आणि घेण्याबद्दल आमचं दुमत नाही, कारण आम्ही अंगणवाडी सेविका नेहमी कामामध्ये स्ट्रॉंग आहे. परंतु शासनानं हे सगळं करत असताना जी यंत्रणा, ज्या तांत्रिक अडचणी आहे, जी यंत्रणा स्ट्रॉंग द्यायला पाहिजे होती, ज्या भागामध्ये ज्या त्या वेगवेगळ्या कार्डांना मोबाईलच्या रेंज असते त्या रेंजचे कार्ड द्यायला पाहिजे होते. असं न करता काहीतरी बंद पडलेले एक विवो, आयडिया सारख्या कंपन्यांचे सिम कार्ड दिलेले आणि त्याच्यामध्ये खूप तांत्रिक अडचणी येतात काम करण्यासाठी. एका लाभार्थ्याच्या पालकांचं किमान 1-2 तास चालतात. इकडे बघ, तिकडे बघ, खाली बस, उठ, म्हणजे यंत्रणा नसल्यामुळे ते फक्त तिथं समोर गोल 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 फिरतं. आणि जो शासन कुपोषण दूर होण्यासाठी जे शासनाचं उद्दिष्ट आहे का आपला एकात्मिक महिला बाल विकास प्रकल्प कुपोषण दूर करण्यासाठी त्याची निर्मिती झालेली आहे. स्तनदा माता असतील, गरोदर माता असतील, यांचंही कुपोषण दूर झालं पाहिजे. परंतु त्याच्यासाठी जो THR दिला जातो तो अगदी निकृष्ट दर्जाचा असा THR शासन देतं का जे फोडलं आपण एका गविल्यामध्ये तर ते जनावरं सुद्धा खात नाही, त्याला कोंबड्या खात नाही, गाया खात नाही, शेळ्या खात नाही. आणि असा THR स्तनदा माता असतील, किशोरवयीन मुली असतील, लहान बालकं असतील, यांचं कुपोषण दूर होण्यासाठी सरकार देतं. आणि इतकं निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं लाभार्थी ते घेण्यासाठी येत नाही आणि ते घेण्यासाठी येत नाही त्याच्यामुळे त्यांची KYC होत नाही आणि त्यांची KYC याला सगळ्या अडचणी येतात. जे आम्हाला शासनानं, आम्ही खूप आंदोलन, संप वगैरे करून आम्हाला 2024 मध्ये जी मानधन वाढ झाली होती 3000 रुपये आणि 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता, तर आम्हाला 3000 रुपये मानधन वाढ मिळाली. परंतु हे सगळ्या तांत्रिक अडचणी असल्यामुळं आम्हाला जो प्रोत्साहन भत्ता मिळतो तो आजपर्यंत ऑक्टोबर 2024 पासून आजपर्यंत आम्हाला तो मिळालेला नाही. जे आमचं DA असन ते देखील आमचं प्रवास भत्ता आम्हाला आजपर्यंत ते 2-2, 3-3 वर्ष थकलेले मिळत नाही. जे आम्हाला ऑनलाईन पण करावं लागतं ना, ऑफलाईन करायसाठी आम्हाला जे रजिस्टर लागतात सरकार आम्हाला वर्षामध्ये फक्त 2000 रुपये साधील खर्च म्हणून देतं. त्याच्यामध्ये आम्हाला रजिस्टर घ्यायचे, 1-2 रजिस्टर ते 500-500 रुपयामध्ये जातात. त्या 2000 रुपयामध्ये वर्गामध्ये टेबल घ्या, खुर्ची घ्या, म्हणजे जे काही आसन जेवढा अंगणवाडी चालवण्यासाठी जो किरकोळ खर्च असतो तो सगळा त्याच्यामध्ये घ्या. म्हणजे पूर्णपणे लाभार्थ्याची पण अंगणवाडी सेविकेची पण सगळी दिशाभूल ही चालू आहे. तो साधीलचा खर्च शासनानं वाढवला पाहिजे, आम्हाला रजिस्टर दिले पाहिजे. अंगणवाडीचं जे उद्दिष्ट आहे लाभार्थ्यांना शिकवणं, पालकांना बोलून आणणं, त्यांची KYC करणं, हे सगळं त्यांना शिकवण्याचं तर दूरच राहिलेलं आहे. परंतु पालकांना बोलून आणणं या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा वेळ वेस्टेज जातो. आणि गावामध्ये अंगणवाडी सेविकेबद्दल एक प्रकारचा लोकांमध्ये पण असंतोष पसरत चाललेला आहे. तर हा निकृष्ट दर्जाचा THR बंद झाला, सकस संतुलित जर आला तर लाभार्थी आणि पालक स्वतःहून येतील एवढंच. आणि फेस KYC मधल्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या पाहिजे, त्यासाठी आज आम्ही इथं हा मोर्चा काढलेला आहे. या जर दूर झाल्याने तर दुसऱ्या वेळेस आम्ही जिल्हा परिषदेच्या आतमध्ये अध्यक्षांच्या आसन, COच्या दालनामध्ये शिरून त्याला कुलूप लावल्याशिवाय राहणार.
प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.